नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्किंग ऑफ फोर स्ट्रोक आयसी इंजिन. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मेक नॉलेज. तर बघूया फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन ह्याचं कन्स्ट्रक्शन. फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन कन्सिस्ट ऑफ सिलेंडर, पिस्टन, इनलेट वॉल, आउटलेट वॉल आणि ह्यामध्ये स्पार्क प्लग. अ पिस्टन रेसिप्रोकेट्स इनसाइड द सिलेंडर. पिस्टन या सिलेंडरमध्ये रेसिप्रोकेट होतो. The piston is connected to the crankshaft by means of connecting rod. हा पिस्टन या क्रँकशाफ्टला जोडला जातो या कनेक्टिंग रॉड थ्रू. The inlet and exhaust valves are mounted on the cylinder head. मित्रांनो, या खालच्या भागाला सिलेंडर म्हणतात आणि हा वरचा भाग म्हणजे सिलेंडर हेड. या सिलेंडर हेडमध्ये दोन वॉल्व्ज असतात, एक म्हणजे इनलेट वॉल आणि दुसरा म्हणजे एक्झॉस्ट वॉल. त्यासोबत अ स्पार्क प्लग इज प्रोव्हाइडेड ऑन द सिलेंडर हेड. ह्याच्या मधोमध हा स्पार्क प्लग जोडलेला आहे. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन. फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन या नावावरूनच आपल्याला कळतं की यामध्ये 4 स्ट्रोक असतात. फर्स्ट वन सक्शन स्ट्रोक, सेकंड कॉम्प्रेशन स्ट्रोक, थर्ड पॉवर स्ट्रोक अँड फोर्थ एक्झॉस्ट स्ट्रोक. पहिला स्ट्रोक जो असतो तो सक्शन स्ट्रोक, याला इनटेक स्ट्रोक पण म्हणतात. दुसरा कॉम्प्रेशन स्ट्रोक, तिसरा पॉवर स्ट्रोक आणि चौथा एक्झॉस्ट स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकला एक्सपान्शन स्ट्रोक देखील म्हणतात. सिलेंडरमध्ये पिस्टनच्या अप्पर मोस्ट पोझिशनला TDC म्हणतात आणि लोअर मोस्ट पोझिशनला BDC म्हणतात. TDC म्हणजे टॉप डेड सेंटर आणि BDC म्हणजे बॉटम डेड सेंटर. पिस्टन हा TDC आणि BDC मध्येच रेसिप्रोकेट होतो. सक्शन स्ट्रोकमध्ये पिस्टन हा TDC टू BDC मूव्ह होतो. कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये पिस्टन BDC टू TDC मूव्ह होतो. पॉवर स्ट्रोकमध्ये पिस्टन TDC टू BDC मूव्ह होतो आणि लास्ट स्ट्रोक एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये पिस्टन हा BDC पासून चालू होतो आणखी तो TDC पर्यंत मूव्ह होतो. तर मित्रांनो, प्रत्येक स्ट्रोक हा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो द फर्स्ट स्ट्रोक इज सक्शन स्ट्रोक. मी बोललो होतो की पिस्टनची जी अप्पर मोस्ट पोझिशन असते त्याला TDC म्हणतात आणि लोअर मोस्ट पोझिशनला BDC म्हणतात. या दोन पोझिशनमध्येच पिस्टन रेसिप्रोकेट होतो. When piston moves from top dead center to bottom dead center, the suction is created inside the cylinder because the pressure inside the cylinder falls below the atmospheric pressure. So, the inlet valve gets open and air-fuel mixture comes inside the cylinder. In petrol engine, the mixture of air and fuel is come inside the cylinder in suction stroke. सक्शन स्ट्रोकमध्ये पिस्टन हा TDC टू BDC मूव्ह होतो आणि हा TDC टू BDC मूव्ह होताना आतमधील प्रेशर, सिलेंडरमधील प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी होतं आणि त्यामुळे हा इनलेट वॉल ओपन होतो. इनलेट वॉल ओपन झाल्यामुळं जे बाहेरील एअर फ्युल मिक्सचर असतं ते सिलेंडरच्या आतमध्ये येतं. यावेळेला आउटलेट वॉल हा बंद असतो. When piston moves from TDC to BDC, the inlet valve is opened and the exhaust valve is closed. Pressure inside the cylinder reduced below atmospheric pressure. The mixture of air and fuel is sucked into the cylinder through the inlet valve. This is all about suction stroke. Next stroke is compression stroke. Now the piston is at BDC. In compression stroke, piston moves from BDC to TDC. पिस्टन हा BDC टू TDC मूव्ह होतो. कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये इनलेट वॉल आणि आउटलेट वॉल दोन्ही पण बंद असतात. When piston moves from BDC to TDC, the air fuel mixture inside the cylinder gets compressed, so the temperature as well as pressure of the mixture gets increased. In compression stroke, pistons moves from BDC to TDC. Both inlet and exhaust valve are closed. Air fuel mixture inside the cylinder is compressed. This is the compression stroke. The next stroke is power stroke. At the end of compression stroke, spark plug blows a spark, so the combustion happens. In power stroke, because of the combustion, tremendous amount of pressure created, and because of this pressure, pistons moves from TDC to BDC. कंबशन झाल्यामुळं पॉवर स्ट्रोकमध्ये पिस्टन हा TDC टू BDC मूव्ह केला जातो.
पॉवर स्ट्रोकमध्ये आपल्याला पॉवर भेटते म्हणून या स्ट्रोकचं नाव पॉवर स्ट्रोक असं दिलेलं आहे. The burning gases expand rapidly. They exert an impulse on the pistons. The piston is pushed from TDC to BDC. This movement of piston is converted into rotary motion of crankshaft through the connecting rod. जी पॉवर तयार झालेली असते कंबशनमध्ये ती कनेक्टिंग रॉड थ्रू क्रँकशाफ्टला प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून पिस्टनचं रेसिप्रोकेटिंग मोशन हे क्रँकशाफ्टच्या रोटरी मोशनमध्ये कन्वर्ट केलं जातं. पॉवर स्ट्रोकमध्ये दोन्ही वॉल्व बंद असतात. बोथ इनलेट अँड एक्झॉस्ट वॉल्व्स आर क्लोज्ड इन पॉवर स्ट्रोक. द नेक्स्ट स्ट्रोक इज exhaust stroke. In exhaust strokes, pistons moves from BDC to TDC. जेव्हा पिस्टन BDC to TDC मूव्ह तेव्हा आतमध्ये जे बर्न्ड गॅसेस असतात ते या आउटलेट वॉल थ्रू बाहेर पडतात. इन एक्झॉस्ट स्ट्रोक्स पिस्टन्स मूव्स फ्रॉम BDC to TDC. एक्झॉस्ट वॉल इज ओपन्ड अँड इनलेट वॉल इज क्लोज्ड. एक्झॉस्ट वॉल चालू असतो आणि इनलेट वॉल बंद असतो. द बर्न्ड गॅसेस आर फोर्स्ड आउट टू द ॲटमॉस्फिअर थ्रू द एक्झॉस्ट वॉल. जे बर्न झालेले गॅसेस असतात ते आउटलेट वॉलमधून ॲटमॉस्फिअरमध्ये सोडले जातात. दिस इज द वर्किंग ऑफ 4-stroke पेट्रोल इंजिन. इन सक्शन स्ट्रोक पिस्टन्स मूव्स फ्रॉम TDC टू BDC. पिस्टन हा TDC पासून BDCला मूव्ह होतो. हा मूव्ह होताना सिलेंडरमधील जे प्रेशर असतं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी होतं आणि त्यामुळे इनलेट वॉल ओपन होतो आणि इनलेट वॉलमधून एअर फ्युएल मिक्सचर ते आतमध्ये होतं. एअर फ्युएल मिक्सचरमध्ये एअर आणखी पेट्रोल असतं. In compression stroke, pistons moves from BDC to TDC. When piston move from BDC to TDC, volume of cylinder gets decreased and the pressure of a mixture get increased. So we can say that the mixture is compressed. At the end of compression stroke, spark plug blows a spark, so the mixture inside the cylinder gets burned, and because of this, large amount of pressure create, and because of this pressure, piston goes down from TDC to BDC. आणि या स्ट्रोकमध्ये पॉवर तयार होते आणि ती तयार झालेली पॉवर या पिस्टन थ्रू क्रँकशाफ्टला पाठवली जाते. नेक्स्ट स्ट्रोक इज एक्झॉस्ट स्ट्रोक. इन एक्झॉस्ट स्ट्रोक पिस्टन मूव्ह फ्रॉम BDC टू TDC. जेव्हा पिस्टन BDC टू TDC मूव्ह होतो तेव्हा हा आउटलेट वॉल ओपन होतो आणि हा वॉल ओपन झाल्यामुळे आतमध्ये जे बर्न्ड गॅसेस असतात ते बाहेर पडतात. दिस इज द कम्प्लीट वर्किंग ऑफ 4-stroke पेट्रोल इंजिन. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 4-stroke पेट्रोल इंजिनचे वर्किंग बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4-stroke डिझेल इंजिनचं वर्किंग बघणार आहोत. तर अशा नवीन नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी सबस्क्राईब करा मेक नॉलेज.